काय चालू आहे? अरे काय चालू रे? बडा वावरना पैसा मजुरी मध्ये निघतस. आपला बा फक्त गाय छापना पैसा उडतस. बाई ना इथला वावरेतून बा तरी रडस तू. ओ काकाना वावरे वडीलो पारचित राहतस भाऊ. समाई सुमाई चालणं पडस. तुला माहितीये का? तो गावना बाजूना बंड्या काय मरी आहे का? नाही रे त्यांना वाटे सपडी यात. त्यांनी वावरी की टाकात फॉर्च्युनरली टाकी 4 चाकी मस्त फिरस गावमा आणि 2 करोड तरी बँकमा टाकी देतात आणि व्याज पैसा कसतो महिनाना. कितलं व्याज लिहिस? 10-20 हजार रुपया. ओ पुरं 1.5 लाख रुपया काय राहतो महिना ना. तू काय करा ना एक ना वावरे सुकनी जिंदगी जगना ते तो बंडेला नाही करणं ना सारणं नुसतं आता तसंही नसतो. बहिण वावरे मन नावर देत नाही घरमा दांगडो घाल मग दांगडो घाला बाप्पू घरमा मन सारखा कपडा पाडीसन जागडा कर. तुम्ही फक्त दे का आते मनापाय बी 4 चाकी राही. मी बी घरबटी बटी पैसा घासू बँकाना व्याजवर. का हो मजूत बाडगे दिलं तुम्ही तर देख आपलं काम आहे सांगणं का चिंग्या लावणं हो. जनपा रासनी काढी तो देश दुनिया भरना भारी भाषण म्हणतो मी. माडे राहिनी का बोल बेटा. मन आयुष्य 85% खलास हो जायले. आज वाटा हिस्सा करी सन मुके करते आमले. मला तर मरू दे वाडा हिस्सा बाता करजो. आजकाल काही खरी राहिली नाहीये. तुला पहिले मी चोपडी असू वावरेस मामाले वाटा हिस्सा पाहिजे. गैरवेगी भिकारीची जिंदगी. आयुष्यभर काय विचारा नाही तू एकदमच कसं काडी पेटी घेऊन दिमाग मा. मी सांगच आजी तुले अहो काकाना तो रिकामचोट श्यामानी कान भरेलेत. शेजारना गाव मा कोणीतरी वावरी की सण फॉर्च्युनर गाडी ली टाकी आणि होईल पैसा बँकले व्याजवर देतात. ऐकले आज या वाटा जमीनना कागदे कुगदे मन पाहिजेत. अंतिम निर्णय माले वाटा हिस्सा पाहिजे. दिकच दाखला शेमी मोठा भाऊ आणि वावर नाही देस जाऊ कसा नाही सभा आहे तुले. घर शेत हेर बैल गोठा आणि अंगण मधला आंबन झाड सुद्धा. गेल्या 5 वर्षापासून त्या आंब्याच्या झाडला काही रेबियत नाहीये. हा काका हिस्सा घेऊन काय करणार आहे? पुतण्या जसं झाडमन नावर विगे बरोबर येतील आंबा. तुला वाटणी करणे होईल तर पहिले कर्जनी वाटणी कर. मग कर्ज तुमनं जमीन म्हणी. वा काका वा नफा तुमचा तोटा आमचा. तुमले काय करणे करल्या मी तर जाणलो वावर मोजाले. अहो तर कर्ज बी नाही लिहून म्हणा ना अंगवर. कस काय लेवानी अंगठा टेकांड्या एक नंबर होता तो. अगदी शेतना पडेल पण आपला पा रोज दिली हुशारीची करणा बडीन गुपचूप नंतर. जा रे तुम काकान मागे जा कथा जायले देख. तुम्ही सांगणी गरज नाही माले वावरे मला बी येत बठ्ठा लालची लालची. मोजा रे पटापट म्हणा बाग. का रे बोलता काय मग आता कथा होता इथला दिन जिथला टाइम लागेल तिथला टाइम लागेल मोजाले. काही गणित ना काम आहे जुगाड काम थोडी आहे फटाफट मोजा. इथला दिन आडेच हो तुम्ही झपमा हो तू आता डोळ्या उघडणार म्हणा. का रे पोपडा तुम बापने आडी बी धाड दिता का मला मागे. बापला काय संबंध आहे काका वावरे तर मना बी येत ना ध्यान ठेवणी पडी ना माले थोडी पार. ओ मोज मापनी वाले नीट मोजीस नाही ते कान मा खाईस. हो चिल्लम तोंडी घर जाय नाही तर बाबा टेप मारी बघसू तोंडवर. बहिणा काका काय बी म्हण बंधू आपला गाव मा आपला खानदानी अशी इज्जत निलंबित होईल त्याने विचारच करा नाही तू. तुला खानदान तुझी इज्जत तुन बाप पाठव मला नको सांगू. घर तर राहते घरी सनपटी रिपोर्ट तिथेच होतून बापले. मंडळी मी हे पंच सरपंच. पण गाव मग काही समस्या नाहीत ना हो. पंच सरपंचांना काय काम आहे? अहो रम्या सरपंच नुसत्या काड्या लावस त्या काड्यास मा झगडा होतस. भाऊ त्या झगड्यास मा लगडा करस. काळे नाही रे डायरेक्शन देस मी डायरेक्शन. आवनी प्रगती कवी होईन डायरेक्शन नाही राहणार ना. सरपंच या शेत कागदे पुरं 5 एकर मन नावर निघणार अर्धा हिस्सा करत ते. अरे दादा सरपंच आहे मी काय कोर्ट कचेरी का इथला कागद लिहून म्हणजे जोडे. मी तुम्हाला भाऊ भाऊस समजूत घालू शकस फक्त घाल मग समजूत. ओ काका तुला कसं करू रे गावना सरपंच अंग टेटे करास त्याला काय कागदाची भाषा समजे. मना वेळ मूल्यवान आहे. कामना बाता करणं करा आणि तर घर जावा. 5 एकर मन नावर निघणार वाटा हिस्सानं समजूत घालले भाऊ भाऊस मा. आणि दुसरं या घरना मी परमनंट दाखला भाऊ आहे. दाखला भाऊशे यांना प्रूफ शकतून पा. मना जन्मना दाखला 250 असंच घरमा जन्मलेली मी. का रे भाऊ मोठा भाऊ काय म्हणणे तू येण्यावर. मडा घरना वाडा हिस्सा पडरा ना सरपंच आणि तुम्ही विचारा ना काय म्हणणे तुले. अजिबात वावरी द्यावा नाही मी. वावरी तू कमायला येले का तुला परदादाना वावरीत त्या परदादा नाहीत पण म्हणायचेत ना. सरपंच आमने अंगण मा बी एक आंबान झाडे त्या बी मला हिस्सा पाहिजे. आंबान झाडनं एक पाला बी द्यावा नाही मी. का बरे ते झाड मी लायले. काय प्रूफ आहे तुला तू लायले. अख्खा गावले माहितीये त्या झाडना सावली खाली मीच जपस
तू जर असं म्हणशी तर गावनी शाळा बी तू नाही मग तरी बी जबाकाडे म्हणे तू लेक्चर मा. सरपंच आता देख रे वावरनी एरमीमान नावर पाय माले. नाही बेटा होती बी मनी आहे. का बरं तुम्ही काय प्रूफ आहे. सगळ्यात जास्त पाणी मीच भरेले एअरमाइन. याप्रमाणे नगरपालिकेनं नाही बी तू नाहीत मग तरी बी उज्जत पाणी भरसतो. बाई तुमचा प्रॉब्लेम कोणी रे. तू अर्धा हिस्सा मागणार आधीच मोके होणार रे. ओ सरपंच काकाले अर्धा हिस्साच पाहिजे. गरमाचे कर्ज आहे त्यांना अर्धा हिस्सा नाही म्हणा ना काका. का रे बॉस कसं काय चाली. मी थोडी कर्ज लिहिले मन भाऊनी लिहिलं होतं तो दे की. तुला फक्त मालमत्ता पाहिजे, जबाबदारी नाही पाहिजे. तुम्हाला मॅटर कोर्ट मध्ये मंडळी पुढला भाग देख नवीन तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बरं चॅनल.